Hi guys, hi everyone. नमस्कार. नमस्कार, कसे आहात सगळे? मी अक्षर कोठारी आणि मी पूजा बिरारी. आज मी आणि पूजा तुमच्या भेटीला येतोय संध्याकाळी 6:30 वाजतापासून. आणि त्याच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाहिनीवरती येतोय, स्टार प्रवाहावरती. त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट आहे. स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या नावाची आमची नवीन मालिका सुरू होते, ज्यात मी शांतनू सूर्यवंशी हे पात्र रंगवतोय आणि पूजा पल्लवी शिरसेकर. माफ करा मला थोडंसं, कारण हा माझा पहिला लाईव्ह आहे, फेसबुक लाईव्ह. त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या. सेम गोज विथ मी. माझा फक्त फेसबुक नाही, म्हणजे मी कधी इंस्टाग्राम लाईव्ह पण नाही केलंय. सो दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. पण एक्साइटेड आहे आणि आपण होल्ड ऑन करूयात एकमेकांना. एक्झॅक्टली असं वाटतंय. तर आता खूप एक्साइटमेंट आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून आता. आणि एक थोडंसं सांगून ठेवतो, कमेंट सेक्शन जे आहेत ते पूजा बघेल. त्यामुळे तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचे प्रश्न ती तुमचे आमच्यापर्यंत पोहोचवेल. कारण माझ्याकडे दुसरा फोन नाहीये, थोडंसं टेक्नॉलॉजिकली वीक आहे मी आता, त्यामुळे सांभाळून घ्या. पण तुमच्या सगळ्यांचे प्रश्न ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतंय हे जाणून घेण्याची पण फार उत्सुकता आहे. पण शांतनू घरी असून पण त्याच्याकडे गोष्टी नाहीयेत. मी सेटवर असून पण माझ्याकडे सगळी मी तयारी करून आली. एक सेकंड, तू सेटवर आहेस म्हणूनच तुझ्याकडे सगळ्या गोष्टी. जस्ट ट्राइंग टू प्रिटेंड की मी किती सोज्वळ आहे आणि मी फार आनंदात नाहीये की मी सेटवर नाहीये आता. ऍक्च्युली मला राहायला आवडलं असतं, कारण आता ती सुरुवात आहे आपली सगळ्यांची. कारण प्रत्येक मालिकेमध्ये मी बघितलेलं आहे की आपलं एक कुटुंब तयार होतं, आणि आता ती कुटुंब तयार होण्याच्या मार्गावरती आहे. ते झालेलं आहे तयार असं. आणि आज त्याचा पहिला दिवस आहे. म्हणजे आज पहिल्यांदा आपली पहिली परीक्षा आहे आपली आज सगळ्यांची, की गेले 1-2 महिने आपण जे काही परिश्रम घेतलेत, स्टार प्रवाहाची टीम, त्याच्यानंतर प्रोडक्शन हाऊस, फ्रेम्स प्रोडक्शन कंपनी, आपले प्रोड्युसर्स, त्याच्यानंतर आपले क्रिएटिव्ह स्वाती दरणे पाटकर, आपले डिरेक्टर कल्पेश कुंभार, आपले डीओपी संदीप वराडकर, आपली सगळी जबरदस्त कास्ट, सगळे कलाकार, त्याच्यामध्ये अशोक शिंदे, आसावरी जोशी, प्रसाद पंडित, सुरेखा कुडची, मुग्धा कर्णिक, सानिका बनारसवाले, ही जी फौज आहे ती आज सज्ज आहे. लोकांना काय वाटतं, लोकांना कसा वाटतं एपिसोड, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्यामुळे कमालीची उत्सुकता आहे. आणि पूजा, तू सांग, तुला काय वाटतंय आज? आज तर म्हणजे मी सकाळपासूनच ऍक्च्युली मला भीती पण वाटत होती. जसं तू म्हणतोस ना की पहिली परीक्षा आहे आणि पहिला पेपर आहे वगैरे, तर सेम म्हणजे आपल्या पहिल्या पेपरला आपल्याला जेवढी उत्सुकता आणि भीती वाटत असते ना, तेवढीच भीती मला वाटते. बट ऍट द सेम टाइम मी खरंच एक्साइटेड आहे. आणि तू घरी आहेस असं काही नाही, आता तू येणारच इथे पहिला एपिसोड बघायला. मी येणार आहे. आणि मला असं कळलंय की आपल्या प्रोडक्शन हाऊसने, आमचे जे प्रोडक्शन हेड आहेत कुमार जाधव सर, त्यांनी आज मोठी स्क्रीन अरेंज केली आहे. शूटिंग तर चालूच आहे. आणि अत्यंत सगळे कोविडचे प्रोटोकॉल्स वगैरे फॉलो करून जसं आम्ही शूट करतो, तसंच आम्ही आज पहिल्या एपिसोडचा आस्वाद घेणार आहोत सगळेच. मी अजून एकही सीन असा बघितलेला नाहीये, त्यामुळे मला तर कमालीची उत्सुकता आहे की ते कसं दिसणार आहे सगळं. सेम 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 मी काहीच बघितलं नाहीये. आणि मी खरं सांगते, आज आमची सकाळी 7ची शिफ्ट लागली होती. आणि सकाळी 7 वाजेपासून ठीक आहे, सीन्स आहेत, सगळं डिस्क्रिप्शन आहे, सगळं चालू आहे काम. बट ऍट द सेम टाइम सगळ्यांच्या तोंडी हेच आहे की अच्छा मग स्क्रीन कधी लावतोय आपण, आणि मग कसं असणार आहे सेटअप, आणि कोण कोण. आणि लिटरली आज आता मी कॉस्ट्युम मध्ये आहे म्हणून, पण सगळ्यांनी ठरवून आम्ही व्हाईट घालून आलोय आम्ही. आणि ते व्हाईट ड्रेसेस मध्ये आमचे एक सेकंड, मला का नाही सांगितलंय हे मी घरी आहे म्हणून? हा निव्वळ योगायोग आहे. मी तुला आता सांगते, व्हाईट घालून ये, छान एखादा कुर्ता शर्ट वॉट एव्हर यू लाईक, पण व्हाईट घालून ये. आपण सगळे व्हाईट मध्ये असणार आहोत. आणि प्लस मस्त मोठ्या स्क्रीनवर आपण फायनली बघणार आहोत पहिला एपिसोड. लवकरच. आता किती वाजलेत बरं? 4:10. सो कधी एकदाचे 6:30 वाजतात असं. खरंच. येत आहेत लोकांचे प्रश्न, लोक जॉईन झालेत. येस, होत आहेत हळूहळू.
अफलातून ट्रेलर आहे आहे. हा असं कळतंय. धन्यवाद. खूप कष्ट घेतले आम्ही त्या ट्रेलरसाठी आणि माझ्यापेक्षा जास्त पल्लवीने. तिचे जे प्रोमोज होते, तिची स्टोरी जरा जास्त आहे त्याच्यामध्ये, मी थोडासा देतो त्याच्यामध्ये, त्यामुळे ती आधी तिचा अनुभव सांगेल, तिला काय वाटतंय. पण काफी असतो त्यामध्ये, म्हणजे थोड्यातच बास आहेस. आणि ऑब्व्हियसली असं काही नाहीये की माझी किंवा पल्लवीची स्टोरी जास्त आहे त्यामध्ये. ऑब्व्हियसली एक प्रोमो असतो, थोडक्यात सांगायचं असतं, त्यामुळे कुठेतरी मी तुझ्यापेक्षा जरा जास्त दिसते. बरं, पण आता प्रोमो तर सगळ्यांनी पाहिलेलाच आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की तू बक्षीस जिंकून आलेली आहेस आणि ट्रॉफीज आहेत, तुझे वडील अशी खाली फेकतात. किती वेळा फेकावी लागली ट्रॉफी? अरे खूप वेळा. आणि त्या ट्रॉफीचा पार म्हणजे काय म्हणतो, त्याचे पार्ट्स इतके विस्कटले होते सगळे. ऍट दी एंड मी ते फेविक्विकनी चिटकव आणि असं करून करून परत ते टेक घेतलं. आणि तसं सांगायचं गेलं तर पहिला प्रोमो होता तो. पहिल्या प्रोमो मध्ये मी सायकल चालून येते, मी कशी बशी धापा टाकत घरी पोहोचते, बाबा चिडलेत आणि फायनली जी ट्रॉफी असते तिचं काही उरतच नाही, म्हणजे तिचं काही कौतुकच नाही. ती शेवटी बिचारी पडतेच, ती फुटतेच. तर त्यासाठी आम्ही 2 सेटवर ऑलरेडी अरेंज करून ठेवला होता ट्रॉफीज, कारण लागते म्हणजे कधीतरी एक फुटते आणि काही व्हॉट्सो एव्हर. तर दोन्ही ट्रॉफीज आमच्या बाद झाल्या होत्या. दोन्ही इतके रिटेक रिटेक रिटेक, इथून टेक तिथून टेक. बिचारा तिचे कान तुटले होते, ती ट्रॉफीचं वरचं निघालं होतं, त्याची कॅप निघाली होती, खालचा एक कोना तुटला होता. सगळी अशी गंमत सुरू होती. पण ऍटलिस्ट म्हणजे छान आपल्याकडे 8 टीम असल्यामुळे ते प्रत्येक वेळेस ते व्यवस्थित चिटकून वगैरे आणत होते, ऍज इन की नवीनच आहे आणि हा घ्या, म्हणजे एवढे कष्ट आम्ही तुमच्या हातात देतोय का आता ट्रॉफी फोडण्यासाठी. त्यांनी दिले होते. आणि खूप जणांनी, मी बघितलं प्रोमो बघितल्यानंतर बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की सायकल जी तू समुद्र किनाऱ्यावरती चालवली आहेस, तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा? गॉड, तो माझा पहिला टेक होता. म्हणजे अर्थात म्हणजे ऑडिशन्स घेतले जातात, लुक टेस्ट होते, स्क्रीन टेस्ट होतं, रीडिंग होतं, पण ऍक्च्युअल आपण जी सुरुवात असते ती म्हणजे आपला प्रोमोच असतो. आणि प्रोमोसाठी मी 6 वाजता इन टाइम म्हणजे व्यवस्थित वेळेत वगैरे पोहोचले होते. आणि मला असं की हा आता आपल्याला सायकल चालवायची. मी अशी की बरं ठीक आहे, मला जमते, सायकल चालवता येते मला. मग ते अशी की इथे नाहीये, आपल्याला बीचवर चालवायचे. मी अशी की बरं ठीक आहे, तिकडे तिकडे तर तिकडे आपण तिकडे जाऊन चालूयात. आणि इट वॉज सो टफ. म्हणजे मी ऍक्च्युअली हे कोणालाही सांगितलं नव्हतं, पण नॉर्मल रस्त्यावर सायकल चालवणं इज अ व्हेरी डिफरंट थिंग. मला विचारण्यात आलंय की सर तुमचा रोल निगेटिव्ह असणार आहे का? किती 4:15 वाजलेत, 6:30 एपिसोड. सो सॉरी. नो प्रॉब्लेम. या सो लेट मी कंटिन्यू. की रस्त्यावर सायकल चालवणं इज अ डिफरंट थिंग. एक वेळ त्यातल्या त्यात आपल्याला टफ वाटतं म्हणजे लॉनवर सायकल चालवणं. पण मला तिथे त्या म्हणजे बीचवर चालवायची होती आणि माझ्या सायकलचं चाक धसत होतं आतमध्ये. आणि मी तरी फुल कष्ट लावून चालवते आणि कुठेही ते चेहऱ्यावर दिसू द्यायचं नव्हतं की शिट मला हे खूप अवघड जातंय किंवा जे काही. मला फक्त चेहऱ्यावर घाई आणि टेन्शन दाखवायचं होतं, पण कुठेही असं की चालवते असं काही नव्हतं. आणि जरी ते अगदी 5 सेकंड्सचा शॉट असला तरी मी लिटरली तिथे म्हणजे त्या बीचवर मी 2 तास सायकल चालवत होते. 2 तास कॉन्स्टंटली नुसतं आपलं चालू आहे आणि घाम येतोय आणि सगळी. पण इट वॉज फन. सगळे होते तिथे आणि हाय स्पीडचे शॉट्स होते, सो छान वाटत होतं ते बघून. पण ओव्हरऑल जे काही प्रोमो मध्ये तू सायकल चालवली आहेस त्याच्यामध्ये अजिबात तसं वाटत नाही. तुझे कष्ट तू आता सांगितले जे काही घेतलेत ते, त्याच्यामुळे त्याचा अंदाज येतो. पण तुझ्या चेहऱ्यावरती वगैरे तसं काही दिसलेलं नाहीये, ते छानच दिसलेलं आहे सगळं. आणि हीच गंमत आहे आपल्या क्षेत्राची, कलाकार म्हणून, अभिनेते म्हणून काम करताना. आपले कष्ट जे आहेत ते आपल्याला माहिती असतात, आपल्याला रिझल्ट महत्वाचा असतो. येस. आता मला विचारण्यात आलं की माझी जी भूमिका आहे ती निगेटिव्ह आहे. मी म्हणत होतो की 4:15 तर असंही वाजलेले, 6:30 वाजता एपिसोड सुरू होणार आहे. आजपासून तुम्ही बघायला लागा, तुम्हाला कळत जातील गोष्टी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. मला विचारण्यात आलं माझ्या एक्सपिरियन्स बद्दल. म्हणजे माझा जो प्रोमोचा, मी कार मधून असा उतरतो, गाडीतून किती वेळा उतरतो, बऱ्याचदा उतरलो.
कारण जरी ते तुम्हाला दिसताना असं चकाचक सगळं दिसत असतील, सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत असतील, त्यातल्या ज्या अनेक कसरत असते त्याच्यामध्ये मागे. जसं पल्लवीने सांगितलं तुम्हाला की तिला सायकल चालवताना जी मेहनत घ्यावी लागली, मला तशी इतकी मेहनत घ्यावी लागली नाही, कारण मला फक्त गाडीतून, एसी गाडीतून, ते पण बीएमडब्ल्यू मधून उतरून यायचं होतं. तोच तर फरक आहे. म्हणजे आय वुड से की कॅरेक्टर्स मध्ये तोच तर युनिकनेस आहे की इथे माझी धावपळ सुरू आहे, धडपड सुरू आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि ऍट द सेम टाइम तू मस्त येतोय स्टार मधून आणि वरून मला सांगतोस की नाही तुला ऍडमिशन मिळणार नाही. बरोबर. ते का मिळणार नाही ते कळेल लोकांना. येस, तू काय असं वागलीस किंवा काय असं झालेलं आहे ते कळेलच लोकांना, कळेलच. आणि रादर तीच उत्सुकता असणार आहे माझ्या मते लोकांना की असं का बोलतोय हा. म्हणजे पहिली गोष्ट, हा कोण हिला सांगणार की हिला कॉलेजमध्ये ऍडमिशन देणार नाही म्हणून. आणि रादर माझ्या मैत्रिणी पण म्हणत होतो की असं कोण बोलतं की तुला ऍडमिशन देणार नाही ऑनलाईन ऍडमिशन झालेलं असताना. मलाही बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की मुलीशी तुम्ही खूप वाईट वागलाय त्या प्रोमो मध्ये तशी. त्यामुळे मलाही त्याचं आहे थोडस. पण हा, मला एका गोष्टीचा विश्वास आहे की लोक ज्यावेळेस बघायला लागतील मालिका त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टी कळायला लागतील, जे ते आहे ते काय आहे तसं, आणि तीच गंमत आहे त्यात. आणि रादर म्हणजे बाकीच्या सिरियल्सचं किंवा याचं मला माहित नाही, पण युजली एक्सपेक्टेड असं असतं की हिरोईन बिचारी पिडली जाते, रडते, आणि मग हिरो येऊन तिला मदत करतो आणि मग तिला सहानुभूती देतो आणि मग किती गोड गोड छान 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 छान. सो आय वुड से की या सिरियल मध्ये हाच थोडा हटकेपणा आहे की तुम्हाला जो बघायला मिळेल, जो तुम्हाला प्रोमो मध्ये पण जो गॅप दिसतोय तो गॅप कसा भरला जातोय आणि त्याच्या बॅक स्टोरीज काय आहेत आणि काय नक्की होणार आहे पुढे हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. सो आजपासून पुढे कंटिन्यू वॉचिंग, म्हणजे तुम्हाला कळतील गोष्टी, उलगडतील आणि मज्जा येईल तुम्हाला बघायला फॉर शुअर. कारण आम्हाला शूट करताना तर खूप मजा येते. निनाद शेटे म्हणतायत की आपल्यासोबत मस्त वाटतं. आम्हाला सुद्धा छान वाटतंय. खूप कमेंट्स येत आहेत. बापरे, खूप मेहनत घेतलीये. सॅल्यूट, कीप इट अप, थँक्यू. पल्लवी आवडते ती दिसायला खूप छान आहे. थँक्यू. पल्लवी आवडते ती दिसायला खूप छान. खूप छान प्रोमोज आहेत. थँक्यू. हो, प्रोमो बघितला असेच खूप सारे कमेंट्स आहेत. ग्रेट. तर आता प्रेक्षकांना आपण आज फक्त आता लाईव्ह मध्ये आहोत आपण, बाकी सगळ्या गोष्टी आपण रिव्हील नाही करू शकत किंवा करू पण नाही. त्यांची मजा घालवण्यात काही मतलब नाही, म्हणजे काही अर्थच नाहीये त्याच्यामध्ये. हा, त्यांची पण ती एक्साइटमेंट असणार आहे 6:30 वाजता एपिसोड बघितल्यानंतर की काय काय कशी कशी ती स्टोरी आहे, काय आपल्याला नेमकं सांगायचंय. पण आपण हे सांगूच शकतो की आपला एक्सपिरियन्स कसा होता, मुळात कसा होता, आणि गमती जमती असतात आणि या सगळ्या. आता मुळात त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना वाटत असेल की आपण फार एकमेकांबरोबर काम केलेलं आहे किंवा आपण एकमेकांना ओळखतो, पण हे आपण सांगू शकतो आज दोघेही की आम्ही हार्डली प्रोमो थोडासा केलाय आणि त्याच्यानंतर एखाद दुसरा सीन एकत्र केलाय सीन मध्ये. हो, आणि त्यानंतर बऱ्याचदा असं घडलं की आम्ही सेटवर असतो पण एवढं म्हणजे कामाच्या गडबडीत कधी एवढं असं म्हणजे बसलोय किंवा बोललोय एवढं जमत नाही, पण तरी त्यातल्या त्यात आम्हाला मज्जा आली जेव्हा केव्हा आम्ही बोललो एकमेकांची. नाही, मला तर मजा आली तुझ्या बरोबर काम करताना. म्हणजे प्रोमोच असेल, तुझ्या तोंडावरती असे कागद फेकणं असेल, तू सारखं. मला हे सांगायला आवडेल ऍक्च्युली की आता हा थर्ड प्रोमो होता आणि पहिले 2 प्रोमो एका दिवसात आणि थर्ड प्रोमो वेगळा, म्हणजे तिसऱ्या दिवशी असा शूट झाला होता. आणि तसं बघायला गेलं तर हिज कॅरेक्टर इज ऍज सच की तो थोडा माझ्याशी रूढ वागतोय, पण तो इतकं कॅरेक्टर कॅरी करत होता सेटवर एका पॉइंट नंतर ठीक आहे अक्षर, ओके, म्हणजे काय होतंय तो, म्हणजे अक्षरशः रिहर्सल मध्ये पण असं पेपर वगैरे फेकणार माझ्या तोंडावर आणि मी प्रत्येक वेळेस बिचारी मी खाली वागते ते उचलते, खाली वागते उचलते. आणि त्याला रिहर्सल मध्ये पण मी सांगते की ठीक आहे इथे, म्हणजे इथे तुला तोंडावर मारायचे तसं मारून, हा उचल आता, हे घे मारलं, हा आता उचल. अक्षर, अरे काय. ते कॅरेक्टरचा परिणाम आहे, प्रभाव आहे, बाकी काही नाही. मी खऱ्या आयुष्यात मी खूप रिस्पेक्ट देतो ना,
म्हणजे तुला पण देतोच. त्या दिवशी तू मला खूप वाकवलंस आणि ह्याचा बदला घेणार आहे मी एक दिवस बघ. अक्षर छान दिसतोस आणि बारीक पण झालायस, काहीतरी कमेंट. ऍक्टर म्हणून काम करणं, त्यात आपण बारीक होतोच. पोटासाठी करावं लागतं, बारीक व्हावं लागतं, मेहनत घ्यावी लागते. पोटासाठीच उपाशी राहावं लागतं. उपाशी राहावं लागतं. नाही, उपाशी राहत नाही मी खूप हेल्दी डाएट प्लॅन सध्या ठेवलाय. आणि तुम्हाला आता मला या निमित्ताने सांगायला आवडेल की इतकी वर्ष मी, म्हणजे कालच मला 10 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये, मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करून. 21 थँक्यू सो मच. 21 फेब्रुवारी 2011 बंद रेशमाचे ही माझी पहिली मालिका स्टार प्रवाहावरती आली होती आणि त्या दिवसाला काल 10 वर्ष पूर्ण झाले. आज 22 फेब्रुवारी 2021 माझी मालिका येते स्वाभिमान शोध अस्तित्वाचा. त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट आहे. खूप छान गेला हा आतापर्यंतचा प्रवास. सगळ्या लोकांनी दिलेलं प्रेम, सपोर्ट केलेलं सगळ्या लोकांनी, हे खूप लक्षात आहे माझ्या सगळ्यांच्या. मला कधी आजपर्यंत त्यांच्याशी हे बोलता आलं नाही, पण थँक्यू सो मच. मला आतापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं आणि मला इव्हन स्टार प्रवाहाने जी कायम संधी दिली, किंवा सगळंच म्हणजे जे काही झालेलं आहे, आय एम सो, माझ्याकडे शब्द कमी पडतात हे सगळं एक्सप्रेस करायला. हे खूप फिलिंग एकदम जबरदस्त फिलिंग आहे. आणि माहिती नाही, मी जर आणखीन थोडंसं बोलायला लागलो तर कदाचित डोळ्यात पाणी वगैरे यायला लागेल, आणि तसं नको आज. नाही, आज नको. आज आपण एपिसोड बघून रडूयात आणि चांगल्या अर्थी रडूयात की वा किती छान दिसतंय हे वगैरे. आनंद अश्रू नाही, आता जरी आले तरी ते आनंद अश्रूच असतील, कारण कलाकाराचं लाईफ हे किती कॉम्प्लिकेटेड असू शकतं याचाही प्रत्यय आला. काम करणं हे किती पेशन्स लागतात आपल्याला मालिकेमध्ये काम करताना म्हणा, किंवा एक कलाकार म्हणून काम करताना, हाही अनुभव आला. पण या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे की हारायचं नाही, लढत राहायचं, पुढे जात राहायचं. आणि त्याच या सगळ्या फेज मध्ये आता ही मालिका मला मिळाली आहे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा. त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट आहे. खूप जीव तोडून काम करायचंय, खूप पॅशनेटली काम करायचंय आणि लोकांना कायम एंटरटेन करत राहायचं. फॉर शुअर. आज दिसणारच आहे. म्हणजे आता आपण दोघांनी जेवढं काम केलंय त्याचा आज फायनली आपल्याला सिनियर लेवल अक्षर फायनली आज आपल्याला ते बघायला मिळणार आहे. आणि मी खरंच आत्ताही सांगते, म्हणजे सीन सुरू होतं आणि मला असं वाटतं की हा आता म्हणजे कधी 6 वाजतायत आणि कधी आम्ही फायनली जाऊन असे, मला कम्पेअर होता ही गोष्ट. आत्ताच काल परवा मी घरी गेले होते आणि आई मला सांगत होती की जुन्या काळात असं असायचं, आम्ही 2 रुपयाचं तिकीट काढून नाईट थिएटर्सला वगैरे जायचो आणि तिथे तो पडदा लावून आणि ते पूर्ण आम्ही रात्री तिथे सिनेमा बघायचो वगैरे. तर आई मला सांगायची की आम्ही आधीच एक आपली उशी, एक आपली चटई घेऊन तिथे आधीच म्हणजे 1 तास आधीच जाऊन बसायचो आणि सगळं. सो आज एकंदरीत माझं तसं होणार आहे असं मला वाटतं. स्क्रीन लागलेली आणि म्हणजे पॅकअप करून आधीच तिथे आता आपला लागेल, आता आपण बघूयात. पण तुझं काम पूर्ण झालंय का आजचं दिवसभरात? आम्ही सगळे टेलिकास्ट बघत असतो आणि तू सीन करत असशील. हे चुकीचं, हे मी आधीच विचारलंय. आणि एक शक्यता सांगितली, असं होऊ शकतं. तू वाईट आहेस, तू का असं वागतोस? नाही, असं काही होणार नाहीये. मी आधीच विचारलंय की आपलं पॅकअप किती वाजता आहे आणि असं काही आहे का की एका साईडला लोक बघतात आणि एका साईडला आपलं काम सुरू आहे वगैरे. कारण ऑब्व्हियसली एवढ्या सगळ्या रुटीन मध्ये, एवढ्या स्केड्यूल मध्ये आपण असं नाही करू शकत. कधीतरी आपल्याला काम फर्स्ट प्रायोरिटी ठेवायला लागतं आणि पहिले ते संपूर्ण म्हणजे पूर्ण करणं इज द प्रायोरिटी. सो मी जरी असले ना सीन मध्ये तरी आय हॅव नो रिग्रेट्स. करेक्ट. हॉटस्टार वर वगैरे. ग्रेट टू नो दिस. लग्नाचा प्रोमो खूप छान होता असंही काही जणांचं म्हणणं आहे. लग्नाचा प्रोमो छान, येलो साडीमध्ये छान दिसतेस आणि तू साडीमध्ये खूप धावते. तो प्रोमो शूट करताना काय अनुभव आला? हो, धावतानाचा तर अनुभव सांगच ना. आता हा आणि मला पण एक प्रश्न विचारायचा, म्हणजे प्रेक्षकांच्या वतीने कन्सिडर केलं तरी चालेल, कारण मी पण एक कलाकार नसलो तरी इतर वेळेस मी प्रेक्षक सुद्धा आहे. त्यामुळे मी प्रेक्षक आहे असं समज. आणि मी एक विचारतो तुला प्रश्न,
तू जे धावतेस एक गाडी जाते अशी मागे, तू तिच्याकडे का वळून बघते? कोण असतं त्या गाडीवर? असं काही नाही. आता मी पहिल्या प्रोमो बद्दल सांगितले बीटीएस, मी तिसऱ्या प्रोमो बद्दल सांगितलं तुझ्याबद्दल. आता कम्स टू सेकंड प्रोमो. तर सेकंड प्रोमोचा सुरुवातीचा मी पूर्ण साडी नेसले वगैरे, आणि ऍज आय सेड की पहिला आणि दुसरा प्रोमो आम्ही एका दिवसात शूट करत होतो. सो ऑब्व्हियसली रात्र होईपर्यंत आमचा पहिला शूट झाला होता, आणि इट केम टू माय साडी, म्हणजे ती पूर्ण तयारी आणि अशा सगळ्या गोष्टी. तर माय गॉड, ते इतकं काय म्हणतो प्रेशरायझिंग होतं की काय नुसती साडी नेसायला मला इट टुक मी अराउंड 2 तास का 2-2.5 तास लागले मला पूर्ण तयारी करायला. आणि इट वॉज सो मच, म्हणजे इतकी लॉंग प्रोसिजर होती. ते मेहंदी काढणं, बाकीची हेअरस्टाईल आणि प्लस साडी नेसणं वगैरे. सो इट्स लाईक ओ माय गॉड, मी खरंच लग्न करते असा फील येत होता मला की किती वेळ झाला, मी तयारच होते नुसते. आणि सगळे बिचारे थांबलेत की हा ही आता तयारी होईल हिची आणि ही येईल. आणि त्या तयारीच्या डिलेमुळे आम्हाला रात्री पॅकअपला लेट झालं. आणि हे असंच सुरू होतं, म्हणजे ऍक्शन म्हटलं की फुल रडारड वगैरे, आणि कट म्हटलं की अरे आवरा यार आता, चला किती उशीर झालाय वगैरे. अशा झोन मध्ये आम्ही काम करत होतो, मी आणि माधवीताई दोघीही. आणि मी अशी की माधवीताई आता तू मला खरंच ओढ, म्हणजे मी पूर्ण एनर्जी ड्रेनच झाली होती. म्हणजे ती मला अशी खरोखर अशी ओढून घेऊन जात होती की चल पल्लवी चल चल, आणि मी हा चल. सो ही एक गोष्ट होती. आणि धावताना म्हणजे जी पहाटेचा शॉट घेतलाय, तर ऑब्व्हियसली काही टेक्निकल गोष्टी असतात की लाइटिंग असते, नॅचरल लाईट मध्ये काही गोष्टी घ्यायच्या असतात. सो आम्ही ऍज युजल तिसऱ्या दिवशी आम्ही पहाटे एकदम ती साडी नेसून आणि पूर्ण एवढा मेकअप झोजा मजा ते शेला आणि हे सगळं घेऊन मी तिथे रस्त्यावर पळत होते. आणि देर वर सो मेनी पीपल की जे ऍक्च्युली माझ्याकडे बघत होते की काय चालू आहे. म्हणजे ठीक आहे, एक नॉर्मल जॉगिंग करणं किंवा घरातून पळून जाणं ही गोष्ट वेगळी आहे, पण ही साडी नेसून का पळते असा त्यांना प्रश्न होता. मग आम्ही तिथेही त्यांना प्रमोशन केलं की नाही तुम्ही बघा, नवीन सिरियल येते. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की त्या मुलीकडे मी का बघत होते, तर ऍक्च्युली मला वाटतं हा ती मुलगी आहे. आणि त्यामुळे मी तिच्याकडे बघत असते की हिला विचारू शकते का मी, हिच्याकडून मला काही मदत मिळू शकते का. सो ओके ठीक आहे, बॅक स्टोरी आहे. म्हणजे थोडा एक निगेटिव्ह पॉइंट मी म्हणू शकते की ती कळून नसेल आलं की ती मुलगी आहे, आणि त्यामुळे पण मी अशीच गंमत करतोय, कारण असेही प्रेक्षक असतात जे थोड्याशा अशा अवघड प्रश्न विचारतात, छोट्या छोट्या गोष्टी. आणि डिरेक्टर्स पर्स्पेक्टिव्ह पण मला खूप आवडलं त्यामध्ये. हे काही प्लॅन नव्हतं, ते तिथलं तिथे त्यांना कळलं. सो आम्ही ते तिथे घेतलं होतं की ती मुलगी असं फुल जजमेंटल आईजने मला बघत असणार आहे की ही मदत मागते, काहीतरी लोचा दिसतोय यामागे, हे कुछ तो गडबड हे टाइप्स. सो मी बघतेय पण कोणी मदत करत नाहीये. सो इट वॉज इन दॅट झोन. मला आता प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल खरं तर की ह्या प्रोमोच्या मागचं जे काही स्ट्रॉंग फोर्स आहे ना स्टार प्रवाहामध्ये, म्हणजे ओएपी प्रमुख आमचे संतोष पाटील सर, त्याच्यानंतर आमचे जे डीओपी आहेत मोहित जाधव, आणि ही जी सगळी टीम आहे चॅनलची, ती खूप यावरती काम करत असते, हे प्रोमोज कशा पद्धतीत बनवायला पाहिजे. आणि हा माझा तर मला वाटतं आता 4था अनुभव आहे हा प्रोमोजचा, आणि 4थी मालिका असल्यामुळे प्रवाह करतोय. मला आठवतं पण छोटी मालकीणच्या वेळेस पण त्यांनी खूप कमाल डिझाईन केले होते सगळे प्रोमोज. त्याच्यामधलं एक कुत्रा असतो, एक तर मी कुत्र्यांना बघून घाबरतो आणि असा तो शॉट होता. बघितलंय तू, फार पुरवळत असतोस त्याला, पुरवळत असतो. हो, आणि माझी खतरनाक म्हणजे वाट लागली होती ते करत असताना. पण हा ज्या पद्धतीत ते प्रेझेंट करतात कॅरेक्टर्स आणि हे ते खरंच म्हणजे मला स्वतःला ते आवडतं. म्हणजे ऑफकोर्स प्रेक्षकांना तर ते नक्कीच आवडेल. आणि त्याच हिशोबाने यांचं सगळ्यांचं प्लॅनिंग असतं. इव्हन वैभव शेटकर म्हणा, अजिंक्य म्हणा, ती कोणी टीम आहे आमची, खूप जबरदस्त टीम आहे. पूर्ण टीम ऍक्च्युली, म्हणजे पीआर टीम असू दे, प्रोमो टीम असू दे, बाकीच्या म्हणजे फिक्शनल आणि स्टोरी आणि स्क्रीन पे पूर्ण चॅनल टीम, प्रोडक्शन टीम खूप उत्तम मिळाली. लिटरली म्हणजे टच वुड, आय एम ब्लेस्ड टू हॅव द बेस्ट. हाच सगळ्यात नशिबाचा भाग आहे. मला माहिती नाही, काम मिळणं वगैरे कदाचित टॅलेंट आणि मेहनत असेल, पण चांगली टीम मिळणं हे खरंच नशिबाचा भाग आहे याच्यामध्ये. आणि वी आर रिअली लकी की इतके छान लोक मिळतात आपल्याला. येस. आणि या गोष्टीवरून म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला काही काही सांगून जात असतात. तर आज सकाळी मला बरेचसे फोन्स येत होते आणि सगळे सेटवर की हा आज आपका पहिला एपिसोड है, आणि असं सगळं तुझा पहिला एपिसोड आहे, तुझा. पण आम्ही सगळे सेटवरचे आम्ही सगळे असं की
माझं असं काही नाहीये, आमचा पहिला एपिसोड आहे. सो इट वॉज Correct. सो मच एनर्जी रनिंग थ्रू द टीम आणि ऑन सेट की नाही हे आमचं आहे आणि हे आमचं प्रोडक्ट आहे आणि आम्हाला हे खूप अफलातून बनवायचंय. सो ही जी काही एनर्जी आहे म्हणजे आता माझा अनुभव मी सांगायचा झाला तर लीड आपण असतो टेलिव्हिजन शो मध्ये, आपण मुख्य कलाकार म्हणून आपण काम करत असतो, हिरो हिरोईन म्हणतात आपल्याला, पण आपण फक्त त्याचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे जी टीम आहे त्याचे अख्ख्या टीमच्या सपोर्ट शिवाय आपण उभे राहू शकत नाही. म्हणजे आताही मला माहिती आहे की पोस्टर्स वरती आपण दिसतोय सगळे, अजून प्रेक्षकांना हे कळलेलं नाही की एक्झॅक्टली कोण कोण कसं कसं आहे, काय काय सगळ्यांचे रोल्स आहेत. पण ती मेहनत असल्याशिवाय आपण असे फक्त उभे राहू शकत नाही, आपण इतके स्ट्रॉंग पिलर्स होऊ शकत नाही शोचे. सो हे सगळं श्रेय, हे सगळं जे काही आहे हे टीमचं आहे. मला कमेंट आली आहे की या सिरियल मधल्या सर्व कलाकारांना भेटायला आवडेल. नक्की भेटा संध्याकाळी 6:30 वाजता, थोडाच वेळ, 6:30 वाजता आजपासून भेटणारच आहोत. आणि प्रत्यक्षात भेटायचं असेल तर एनीवन मिस दॅट टाइम स्लॉट, 6:30 ते 7चा टाइम स्लॉट तुम्हाला नाहीच जमलं किंवा यू मिस्ड इट, तर तुम्हाला ते पुन्हा डिझनी हॉटस्टार वर बघता येणार आहे. सो डू नॉट मिस द बिगिनिंग. सुरुवात अजिबात चुकवू नका, कारण मी प्रॉमिस यू की तुम्हाला ते नक्की आवडेल. आणि आजच नाही, आम्ही असं म्हणत नाही की पुढेही बघतच राहा. तुम्ही एक एपिसोड बघितलं तर आम्हाला खात्री आहे की तुम्ही पुढचे एपिसोड बघाल. करेक्ट. मला एक विचारायचं तुला अक्षर, ऑब्व्हियसली आता दिस कम्स फ्रॉम ऑडियन्स एंड असंही म्हणू शकतोस तू. आता तू सांगत होतास की छोटी मालकीणच्या वेळेस त्या कुत्र्याला बघून तुझी जाम फाटली होती. असं जेव्हा तुला स्वाभिमानसाठी कॅरेक्टर डिस्क्रिप्शन केलं किंवा तुझ्या कामाबद्दल तुला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या, तर वॉज दॅट एनी पॉइंट तिथे त्या ग्राफवर की तुला असं वाटलं की हा ठीक आहे, हे जरा अवघड आहे किंवा ह्यावर मला काम करावं लागेल किंवा इथे माझी फाटेल किंवा इथे मी जरा घाबरलोय टाइप्स? नाही, असं नव्हतं कधी की दडपण तर असणारच आहे कुठल्याही गोष्टीचं, कुठलीही भूमिका मिळाल्यावरती दडपण तर असणारच आहे. ह्यावेळेसचं दडपण म्हणजे हे वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीने, म्हणजे एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे त्याच्यामध्ये, की सातत्याने मी टेलिव्हिजनवरती दिसतोय, सातत्याने मी स्टार प्रवाहावरती दिसतोय, त्यामुळे हे जे एक नातं तयार झालेलं आहे ते खूप प्रेशियस आहे. आणि हे सगळं काही ठरवून झालेलं नाही. म्हणजे प्रेक्षकांना असं वाटत असेल की बाबा अक्षर कोठारीला काय त्याला बोलवलं आणि सांगितलं की बाबा तू आमच्या 4 मालिका कर, हे असं झालेलं नाहीये. हे घडत आलेलं आहे आणि हे न बोलता घडत आलेलं आहे आणि म्हणूनच ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीने मला असं कधी सांगितलं नाही तू काय टेन्शन घेऊ नको, तुझ्या लाईफ मध्ये तुला खूप कामं देऊ आम्ही, किंवा मी असं म्हणालेलं नाही की मला प्लीज कामं देत ना. हे जर कोणी आपल्याला आधीच सांगितलं असतं म्हणजे तर मग टेन्शन नसतंच, तर मग काही टेन्शन नसतंच. एक्झॅक्टली तसं नाहीये ते. इव्हन ही भूमिका पण मला मिळेल की नाही याची मला भीती होतीच. मलाही ज्यावेळेस कळलं होतं की ही अशा अशा पद्धतीची भूमिका आहे, मला त्या क्षणाला हे जाणवलं होतं की नाही यार, कॅरेक्टर तर कमाल आहे आणि मला हे करायला भयंकर आवडणार आहे. म्हणजे खूपच सॉलिड कॅरेक्टर ते आहे आणि मला ज्या पद्धतीचं काम करायचंय आयुष्यातच एक कलाकार म्हणून, त्या पद्धतीचं ते आहे. त्यामुळे मला ते जास्त हे होतं की हे मिळायला पाहिजे. आणि प्रवाहाकडून किंवा फ्रेम्स कडून ते झालं, हे मी माझं भाग्य समजतो. त्यामुळे आता जे प्रेशर आहे ते वेगळं आहे. आता मला संधी मिळाली, हे डेंजर आहे. वर्क ऑन इट. आणि हीच गंमत आहे. अँड आय एम लव्हिंग दिस, की हे असंच चालू राहायला पाहिजे. एक कमेंट आली आहे की शांतनु तुझ्या हातातलं कड नेहमीच असतं, काही कारण आहे का त्यामागे? चाहूल मध्ये सुद्धा आहे. नाही, चाहूल मध्ये नाहीये, छोटी मालकीण मध्ये होतं ते. श्रीधर घालायचा, कारण अक्षर ते घालतो आणि ते बघायचं त्या कॅरेक्टरसाठी, म्हणून ते घालायचो मी. याच्या मागचं कारण म्हणजे माझा एक मित्र आहे निरंजन जाधव म्हणून, म्हणजे मी जिथे शिकायला होतो मुंबई विद्यापीठात अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला मास्टर्स करत असताना, तो माझा खूप जवळचा मित्र होता. आणि तो आहे गोरमाटी, म्हणजे बंजारा जे असतात ते. आणि त्यांच्यामध्ये मोठी मुलं जी आहेत घरातली कुटुंबातली, त्यांच्या उजव्या हातात हे घालतात. आणि कोइन्सिडेंटली मी 31 डिसेंबरला म्हणजे 2000, मला आठवत नाही वर्ष, 2014 असेल मला,
त्या वर्षी मी त्याच्या गावी गेलो होतो आणि नेमकं ते काहीतरी त्यांची तिथी असते, सगळं रिच्युअलिस्टिक पद्धत आहे त्याच्यामागे, रिच्युअल आहे काहीतरी. त्या दिवशी सगळे पुरुष जे आहेत ते स्वयंपाक करतात, चपाती वगैरे बनवतात, गुळ वगैरे त्याच्याबरोबर खातात आणि असं आणि वगैरे नेसून वगैरे ते सगळं असतं. आणि योगायोगाने मी त्या दिवशी तिथे होतो, त्या दिवशी अमावस्या होती आणि मला हे घालायचं होतं. मी त्यासमोर इच्छा व्यक्त केली होती की मला हे आवडेल. खरं पण बनवलंच तिकडे काही, म्हणजे काय भाकरी पोळी काही बनवलंच की नाही का? काही नाही, नुसतं घातलं आणि ते नाही केलं काय, पण हा जे काय ते हे सगळं बनवून त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे जे काही विधी वगैरे करतात ते लोक, ते सगळं करून मग मी ते घातलं आणि ते आयुष्यभर असणार आहे माझ्या हातात. नाईस नाईस. बऱ्याच कमेंट्स येत आहेत, मस्त. अजून लोक जॉईन पण होत आहेत आणि म्हणजे आता नवीन नवीन लोक जॉईन होत आहेत. मग तू सांग एक एक प्रश्न, आपण उत्तर देऊ लोकांच्या प्रश्नांची किंवा काय हाय हाय वाटतं. आहे. पल्लवी ताई, तुझी पहिली सिरियल आहे का? तर नाही, ही माझी पहिली सिरियल नाहीये, ही माझी दुसरी सिरियल आहे. बट स्टील मला तेच प्रेशर, तीच रिस्पॉन्सिबिलिटी आणि तीच एक्साइटमेंट आहे की ही माझी पहिली सिरियल आहे. कारण अर्थात हे कॅरेक्टर माझ्यासाठी नवीन, सो तसं बघायला गेलं तर ही माझ्यासाठी पहिलीच सिरियल आहे. सगळे कष्ट मला पहिल्यासारखेच करायचे, पहिल्यासारखंच डेडिकेशन ठेवायचंय आणि सगळं पहिल्यासारखं. सो येस, पण नो, माझी पहिली सिरियल आहे. करेक्ट पल्लवी. पण याच्यावर आता याच प्रश्नाला अनुसरून मी माझी एक गंमत सांगतो की एक फिलॉसॉफी सांगतो, म्हणजे कदाचित खूप जरा वरचं पण असेल, पण ठीक आहे बोलतो आता. जे मी आहे ते मी का लपू. हा, तर मला असं असतं की कुठलंही काम जे आहे ना ते आपलं पहिलं आणि शेवटचं काम म्हणून करायला पाहिजे ऍक्च्युली. आणि पहिलं काम असं म्हणून नाही, मी तर म्हणजे मला हे सांगितलं गेलं होतं आणि मी जे खूप मानलंय आणि मी असं मनावर बिंबवून ठेवलंय ते म्हणजे फक्त काम नाही तर प्रत्येक सीन हा माझा पहिला आणि शेवटचा असं म्हणूनच करायचा. बिकॉज यू नेव्हर नो, हा परत अशाच पॅटर्नचा, हीच वाक्य आणि तीच लोक आणि तोच ऑरा आणि ते सगळं करायला मिळेल आपल्याला. सो ते जगायला मिळणं हे शेवटचं असतं की नाही, हे जगायला मला आत्ताच मिळणार, यानंतर पुन्हा कधी नाही. सो येस. तुझी रेंज गेली आहे अक्षर. जॉईन होतोय अक्षर आपल्याला, म्हणजे शांत नाही. तर आपण प्रश्न घेऊयात नवीन नवीन. हाय हाय असं खूप जण म्हणतात, सो हाय पुन्हा एकदा जी लोक नवीन जॉईन झालेत. आणि लव्ह यू स्टार प्रवाह. वा, मेकअप पेक्षा रिअल मध्ये दोघही खूप छान दिसतात. थँक्यू. पण मी आता मेकअप केलाय ऍक्च्युली, बट स्टील आय वुड एक्सेप्ट दिस कमेंट. थँक्यू. आणि अक्षर, जसं आपण सगळे म्हणतो बारीक झालाय, प्लस डाएट सुरू आहे, सो त्याच्याकडून पण मी एक्सेप्ट करते आता कमेंट. तुमची सिरियल बघितली आहे, खूप मस्त आहे. बरं, म्हणजे हॉटस्टारवर आधीच बघितली आय गेस. रिअली नाईस. हाय पल्लवी, बोल ना. बोलते मी, मला बोलण्यात कोणी टक्कर देऊ शकत नाही. मी खूप बडबडते, मी इन जनरलच खूप बडबडते, सो बोलते मी. थांब. साधारणमध्ये तुमचा साधा लुक होता. येस, आधी जे मी कॅरेक्टर प्ले करत होते रमा, म्हणजे प्रश्न असा आहे की साजणामध्ये तुमचा साधा लुक होता, तर त्या कॅरेक्टरसाठी तो तसा लुक होता. आणि ऑब्व्हियसली पल्लवी या कॅरेक्टरसाठी हा लुक आहे. बरेच लोक मला विचारतात की तुझं आत्ताच लुक आणि तुझं अपिअरन्स आवडलंय आम्हाला. थँक्यू सो मच. या मागे सगळे कष्ट जे काही आहेत, कॉस्ट्युम्सचे, डिझायनिंगचे, ते चॅनल आणि शाल्मलीचे आहेत. सो थँक्यू शाल्मली, छान छान कपडे देण्यासाठी. दीदी तू इंस्टाग्रामवर आहे का? हो मी आहे. तुम्ही मला पूजा बिरारी किंवा बिरारी पूजा म्हणून सर्च करू शकता. पूजा बिरारी ऑफिशियल असं माझं इन्स्टा पेज आहे. अक्षर सर कुठे आहेत? तो अडकलाय आय गेस, त्याला नेटवर्क इश्यू आहे आणि तो त्यामुळे अडकलाय. फुली तो लवकरच जॉईन करेल आपल्याला.
वाट बघूया थोडी, येईलच तो, येतोय. तुमची सिरियल ब्लॉकबस्टर होणार. प्रोमो मध्ये येल्लो साडीमध्ये खूप छान दिसत होतीस. थँक्यू. म्हणजे हे जे काही मला मिळतं ना, लाईव्ह मधून असू दे, कमेंट्स मध्ये असू दे, कॉल्स मधून असू दे, मेसेजेस मधून असू दे, की सिरियल हिट होणार आहे किंवा ऑल विशेस टू यू किंवा आम्हाला आवडलंय, तर इट फील्स सो ओव्हरवेल्मिंग. आणि रादर आय वुड से की दीज आर द बेस्ट विशेस विच टेक्स यू फर्दर. म्हणजे ह्याच गोष्टींमुळे, ह्याच आशीर्वादामुळे असं म्हणू शकतो, किंवा ह्याच चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे खूप प्रगती होते असं मी पर्सनली खूप मानते. सो असं आहे. लेट्स सी अजून काय कमेंट्स आलेत. त्यावर चॅट खूप छान दिसतेस. थँक्यू. ऑल द बेस्ट. वर्षा इनामदार मॅम, म्हणजे शी इज माय मॅम, त्यांनी मला मेसेज केलाय. थँक्यू मॅम. तुम्ही दोघं रिअल लाईफ मध्ये कसे आहात, प्लीज टेल मी. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आहे, पण अक्षर नाहीये. आपण जरा वाट बघूयात त्याची, आणि मग मी हा प्रश्न घेते. ओके, सॉरी, आता लगेच नाही घेता येते, पण घेऊयात. वेअर इज अक्षर? सगळे विचारतायत अक्षर, आम्ही वाट बघतोय, लवकर ये. तू ऍक्टर कशी बनली सांग. दीदी तू ऍक्टर कशी बनली सांग. आणि तुझी बायोग्राफी आजच असं काही इतक्यात नाही होऊ शकत, कारण मी खूप बिगनर आहे या इंडस्ट्रीमध्ये. मी आता माझं करिअर सुरू करते, पण कशी आली हे मी सांगू शकते. म्हणजे आतापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला सांगू शकते. एक म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना नाटकात भाग घ्यायचे. मला खूप आवडायची ही इंडस्ट्री, किंवा टेलिव्हिजनवर वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघणं, आणि कुठेतरी एक अशी आतून इच्छा असणं की नाही मला हे करायचंय. सो इट बिगिन विथ कॉलेजमध्ये आणि बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर नाटकात भाग घेणं. आणि मग त्यानंतर मी पॅजिंग्स मध्ये पण खूप पार्टिसिपेट करायचे, कारण मला हाईट होती. मी मॉडेलिंग मध्ये पण होते, मी प्रिंट शूट्स करायचे, मी रनवे शोज करायचे. सो मॉडेलिंग थ्रू मी मिस महाराष्ट्र, सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र 2019 झाले. आणि त्यानंतर मला पुन्हा गाडगीळ अँड सन्सचे ऑफर्स आले होते, म्हणजे फोटोशूट्स आणि या सगळ्या गोष्टींसाठी. सो मीन वाईल त्याच सगळ्या जर्नी मधून आय गॉट अन ऑडिशन फॉर माय प्रिव्हियस सिरियल साजना. आणि मग मी पहिली ऑडिशन माझी मुंबईमध्ये दिली होती. लकीली म्हणजे आय क्रॅक्ड इट आणि आय गॉट कास्टेड इन इट. आणि त्यानंतर आय गेस म्हणजे जसं अक्षरही म्हणत होता की माइट बी टॅलेंट आणि आपल्या हार्डवर्कवर आपल्याला पुढची कामं मिळतात, पण टीम खूप महत्वाची असते. सो विथ दॅट टीम पुढच्या मला गोष्टी मिळत गेल्या. मी ऑलमोस्ट मध्ये काम केलं आणि आता फायनली मी स्वाभिमान मध्ये काम करते. बट ऍट सच अशी जर्नी काही नाहीये की मी पहिले हे केलं मग मी हे केलं, सो दॅट आय कुड इन्सिस्ट एनीवन ऑफ यू की तुम्ही हे करा. सो आय थिंक इट इज जस्ट being at the right place at the right time. You just have to be there, crack the opportunity, crack the code आणि achieve your goal, I would say. So अशी होती माझी जर्नी. आणि लकीली म्हणजे तुमच्याकडून ऑडियन्स कडून मला इतकं प्रेम मिळत गेलं की मला पुढे काम करायला तेवढेच एक्साइटमेंट आणि तेवढीच माझी प्रगती होत गेली. सो थँक्यू. तू खूप क्यूट आहेस. थँक्यू. तुझी हॉबी सांग ना. माझी हॉबी तसं मला डान्स करायला आवडतं. मी भरतनाट्यमचा पूर्ण नाही करू शकले कोर्स, पण मी भरतनाट्यम थोडंफार शिकली. आणि मला गायला आवडतं, मला गार्डनिंग करायला आवडतं, मला कुकिंग आवडतं. आणि या व्यतिरिक्त म्हणजे सेकंडरी हॉबीज म्हटल्या तर मला खूप मूवीज बघायला आवडतं, मला फिरायला आवडतं, मला थोडीफार फोटोग्राफी करायला आवडतं. बट वेन इट कम्स टू कुकिंग म्हणजे मी जे काही बनवलंय त्याचे मी फोटोज क्लिक करून ठेवणं वगैरे असे प्रकार करते. सो या, दीज आर माय हॉबीज. सोबत पल्लवी मॅम, आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असं मला सांगितलंय. सो थँक्यू सो मच. आजचा एपिसोड नक्की बघा. 6:30 वाजायला खूप कमी वेळ राहिलाय, 4:45 झाले आणि खूप धुकधुक वाढायला लागली आता माझी.
सो लवकरच आपण 6:30ला भेटणार आहोत आता या लाईव्ह चॅट नंतर सुद्धा. अक्षर सर या ना प्लीज, कुठे आहात? फक्त पूजा बोलतीये आम्हाला तुम्ही पण पाहिजे. ऍक्च्युली अक्षर कुठे राहायला आहे रिअली डोंट नो. आय गेस तो तयारी करायला गेलाय, कारण त्याला आता सेटवर यायचंय. आणि कारण आम्ही इथे पूर्ण स्क्रीनिंग अरेंज केलंय, आम्ही पूर्ण टीम एकत्र इथे थांबून आम्ही मस्त मोठ्या स्क्रीनवर आमचा पहिला एपिसोड म्हणजे आपला पहिला एपिसोड बघणार. होपफुली तुम्ही सगळेही तेवढेच एक्साइटेड असाल आजचा पहिला एपिसोड बघण्यासाठी. सो चला आता आम्ही तर तयारी करतो, आम्ही शूट पण करतोय आणि प्लस 6:30 वाजायची तयारी पण करतोय सिरियल बघण्यासाठी. बरीच गडबड सुरू आहे आणि अक्षर काही येत नाहीये. आय गेस तो पण तयारी करतो इकडे सेटवर येण्यासाठी आणि सिरियल बघायला. सो चला मी जाते आता, काम करते. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आपण असेच बरेचसे लाईव्ह व्हिडिओज आणि लाईव्ह चॅट करत राहू फेसबुकवर, इंस्टाग्राम पेजेसवर आणि नक्की भेटूयात. पण आता सध्या संध्याकाळी 6:30 वाजता नक्की भेटूयात. आणि एपिसोड बघितल्यानंतर नक्की मला कळवा इंस्टाग्रामवर, फेसबुकवर की तुम्हाला पल्लवी आणि अर्थात शांतनू कसा वाटला, आमची स्टोरी कशी वाटली, आमचा पहिला एपिसोड कसा वाटला. आणि लवकरच भेटूया. आणि सगळ्यांच्या विशेससाठी आणि शुभेच्छांसाठी आणि आशीर्वादांसाठी खूप खूप थँक्यू. बऱ्याचशा कमेंट्स अजूनही पेंडिंग आहेत, पण लेट्स सी. आपण नेक्स्ट टाइम पुन्हा कंटिन्यू करूयात, नेक्स्ट टाइम पुन्हा प्रश्न घेऊयात. आणि आय एम सो सॉरी, मगाशी एकाने विचारलं होतं रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये तुम्ही कसे आहात म्हणून. सो आय गेस आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे डिस्कस करूयात. टिल देन चलो एव्हरीवन, बाय बाय. थँक्यू फॉर ऑल युअर विशेस. 6:30ला भेटूयात मग आपण आपल्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता. स्वाभिमान, शोध अस्तित्वाचा. अक्षर तू आता येतोयस? मी आताच त्यांना कन्क्लूड केलं की हा आता आपण 6:30ला भेटूयात म्हणून. आपण लाईव्ह आहोत का आता? हो आपण लाईव्ह आहोत आता. हा नशीबाचं. सॉरी, माफ करा, मला कळलंच नाही काय झालं होतं. मी कुठे नाही माफ करणार होतो, आम्ही तुला एक टास्क देणार होतो. तू असं मधून काय टास्क आहे तो? किडिंग घाबरू नकोस, काही लावणार नाही मी. तर तू सांगितलंस तुझ्या गप्पा झाल्या कंटिन्यू प्रेक्षकांबरोबर? येस, मी खूप गप्पा मारल्या आणि मी तुझ्याबद्दल बिचिंग पण केलं थोडी. को बराबर की सजा मिली. आय थिंक आता पुढचा लाईव्ह तू कंटिन्यू करावास, कारण काही प्रश्न आहेत तुझ्यासाठी. पण जसं तुम्हाला माइंड दिसत असेल सगळे येतात आणि मला सीन लागला मला माझे प्रश्न सांग, मी उत्तर देईन. येस, तुझ्यासाठी पहिला प्रश्न तर असा होता की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये तुम्ही कसे आहात. आणि तुमच्या सिरियल साठी ऑल द बेस्ट. आतापर्यंत तर तेवढाच आहे. हा, मग काही जास्त प्रेक्षकांनी मला हे नाही. येस, त्यांची सगळी एक्साइटमेंट पल्लवी या सो दॅट आम्हाला खूप छान वाटेल. सो मी त्यांना सांगितलं की आपण सारखं लाईव्ह या. ओके, हो. आणि सारखं येण्याची गरज आहे मला पण शिकायला मिळेल म्हणजे लाईव्ह. आणि मला आवडेल सुद्धा तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला. आणि आजचा एपिसोड तुम्ही बघितल्यानंतर ज्यावेळेस मालिका सुरू होईल आणि आजपासून तुम्ही बघायला लागाल, मला असं वाटतं की हो, या मालिकेबद्दल चर्चा तर व्हायलाच पाहिजे. या मालिकेच्या विषयाबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. या विषयाबद्दल आपण खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे, सगळ्या स्त्री शिक्षणाबद्दलचा किंवा सगळ्याच एकंदरीत. तुम्ही बघा, तुम्हाला कळेल ते. आणि पुन्हा पुन्हा आपण लाईव्ह येत राहू, आणि मला पण शिकायला मिळेल, छान वाटेल. सगळ्यांना काय वाटतं ते जाणून घेण्यात पण मजा आहे. आणि आणखीन प्रश्न म्हणजे बरेच लोक प्रश्न विचारत होते, तर आणखीन प्रश्न घेऊयात आपण नेक्स्ट लाईव्ह सेशन मध्ये. आणि त्यावेळेस प्रेक्षकांना पण प्रश्न असतील त्यांच्या मनात, आपल्यालाही त्यांच्याशी थोडंसं का होईना बोलता येईल. आता म्हणजे असं आहे की 12वीचा पेपर आहे, तो अजून फुटलेला नाहीये. 6:30 वाजता घंटी वाजली की पेपर येणार आहे समोर, अशी ती अवस्था आहे सगळी. त्यामुळे आज प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की 5:30 वाजता आपला प्राईम टाइम सुरू होतो स्टार प्रवाहावर.
5:30 वाजता सून सासू सून, त्यानंतर 6 वाजता दख्खनचा राजा ज्योतिबा आणि 6:30 वाजता स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका आजपासून सुरू होते. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद हवे, प्रेम हवंय आणि शुभेच्छा हव्यात. सगळ्यांनी 6:30 वाजता ही मालिका बघा, आजपासून बघायला लागा आणि आपलं म्हणा आम्हाला. येस. हा, वाट बघते 6:30 वाजायची. आय होप तुम्ही. आणि आपण आता, मला असं वाटतं की आपण आता रजा घ्यावी, कारण काय आहे, नाहीतर मला सुद्धा एपिसोड बघता येणार नाही 6:30 वाजता. तू लवकर आता तयार हो आणि इथे आता ताबडतोब निघेन. आणि त्यात व्हाईटचं मला जे सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचं एक टेन्शन आहे, आता मला बघावं लागेल. एनिवे, तर बाय बाय सगळ्यांना. 6:30 वाजता बघायला विसरू नका स्वाभिमान शोध अस्तित्वाचा, फक्त महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजे स्टार प्रवाहावर.